म्हणून ठेवून त्यांनी आजपर्यंत कुठलीही मान्यता त्यांना दिलेली नाही आहे आणि चॅरिटीचं प्रोव्हिजनल आणि त्यांना मिळालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये चॅरिटीमध्ये कामकाज चालू असताना तेवढ्या वेळामध्ये त्यांनी प्रचंड आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला फायदा करून बेकायदेशीर कामं करून घेता येतं, त्यांनी गेल्या 1.5 वर्षात त्यांनी तो व्यवहार केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी चुकीचे बेकायदेशीर कामं केलेले आहेत. त्यांनी कोण तुम्ही एवढं परिषद घेतले, तुम्ही कुणाचं नाव घेतलं नाही, काहीच नाही, आता पण तेच म्हणत आहे. कोण आहे आता तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. आता इलेक्शनमध्ये निवडून आलेले मॅनेजमेंट सध्या त्यांचा अध्यक्ष म्हणून सांगवे साहेब आहेत आणि सेक्रेटरी म्हणून टाकेकर साहेब आहेत आणि त्यांचं 13 लोक इतर असे 15 लोकांचं बोर्ड आहे त्यांचा. ह्या लोकांनी केलेले कामकाज चॅरिटी कमिशनने घालून दिलेले नियम आहेत, त्यांनी केलेले त्यांच्या मर्यादा ओढून हे केलेलं आहे त्यांचं आणि त्यांना तशा पद्धतीचं कुठलंही काम करण्याच्या संदर्भात चॅरिटीने परमिशन दिलेलं नाही. पॉलिसी मॅटर ज्याला तुम्ही म्हणतो, त्या पॉलिसी मॅटरमध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केला की नोकर भरती, जे की 1%ही पॉलिसी मॅटरमध्ये त्यांना करता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्या पूर्तता करण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची त्यांनी कुठलेही कागदपत्र केलेली नसताना सुद्धा सरकारी अधिकाऱ्याकडून त्यांनी NOC मॅनेज करून मिळवलेलं आहे आणि ते मॅनेज केल्यामुळे त्यांची आणखी हिंमत वाढली आणि त्या गोष्टी त्यांनी पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये त्यांनी असलेल्या कर्मचारी जे 15-20 वर्षापासून काम करतात त्यांच्यावर अन्याय करून आर्थिक बाजू मांडून त्यांनी बाहेरचे अननोन माणसांशी व्यवहार करून त्यांनी त्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा पाठपुरावा केला आणि ते करत असताना आम्ही सर्व गव्हर्मेंट डिपार्टमेंटला पाठपुरावा करून त्यांना आज तारखेला त्यांचे पूर्ण इंटरव्ह्यू किंवा त्यांचे पूर्ण निर्णय युनिव्हर्सिटीने सुद्धा हँगिंग म्हणजे त्याला थांबवलेला आहे. कोर्टाकडून अद्याप कुठलाही म्हणजे निर्णय झालेला नाही आहे. आपण म्हणाल की देशी केंद्र शाळेची जी इमारत आहे हो ती अत्यंत मजबूत आहे आणि ही फक्त भ्रष्टाचारासाठीच काढण्यात आहे. हो, तर तुम्हाला मी सांगतो की बांधकाम होऊन जवळजवळ 40 ते 50 वर्षे झालेली आहे. त्यामुळे ती काय पूर्ण डिस्पोज करण्याच्या परिस्थितीत नाही आहे. काही भागाचं मेंटेनन्स हे आमच्या ह्या गेल्या 5-10 वर्षामध्ये गटबाजी चालल्यामुळं आम्हाला तिथं खर्च करता आलं नाही किंवा रिपेरी करता आलं नाही खर्च. पण त्याच्यामुळे त्या इमारतीला कुठलंही म्हणजे डिस्पोज करण्यासारखं बांधण्यासारखं ते पडण्यासारखं झालं नाही. त्यांनी कॉर्पोरेशनकडून तसं पत्र स्वतःच त्यांना सांगितलं की बघा हे पडण्यासारखं तुम्ही पत्र द्या, आम्ही पाडायला तयार आहोत. कॉर्पोरेशनकडून मॅनेज करून त्यांनी पत्र घेतलेलं असं त्यांच्यावर आमचा आरोप आहे. याच्या पलीकडं आम्ही म्हणलो हे असताना सुद्धा तुम्ही जनरल बॉडीची मीटिंग घ्यायला पाहिजे, त्या मीटिंगमध्ये ठराव पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला चॅरिटीकडून परमिशन घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाडायला पाहिजे. हे सगळं न करता त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामागं एकच मूळ उद्दिष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड भ्रष्टाचार करायचा आहे आणि त्याच शाळेमध्ये शिक्षकांची भरती ही करताना भ्रष्टाचार झाला. हां, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे 99% कागदपत्र बोगस आहेत. आणि बाकी आपण त्याच्यावर काय केलं? त्याच्यावर आम्ही कारवाईच्या संदर्भात आम्ही माहितीच्या महाजन कागदपत्र आम्ही पाठपुरावा केलेला आहे. काही ठिकाणी आम्हाला कागदपत्र मिळालेलं आहे. वरच्या आम्ही मंत्रालयाकडे त्याच्यावर तक्रार नेलेली आहे. त्याची चौकशी चालू आहे. महाविद्यालयात वगैरे महाविद्यालयामध्ये सुद्धा पूर्ण खोटे कागदपत्र आहेत. त्याचे पूर्ण कागदपत्र आमच्याकडे आहेत. तुम्हाला कधी माहिती होईल तसं आम्ही कागदपत्र गव्हर्नमेंटकडं आम्ही पाठवून दिलेलं आहे. एकूण किती बोगस शिक्षक आहेत सगळे? आता एकूण जवळजवळ 20 ते 25 लोकांचं शिक्षक बोगसचं प्रकरण आहे ते. त्याच्यामध्ये जवळजवळ 90% बोगसच म्हणा की त्याची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही. गव्हर्नमेंटचे नॉर्म्स पूर्ण झाले नाही, प्रक्रिया पूर्ण झाले नाही, त्याच्यामध्ये ठराव झालेले नाही. नवीन बोर्डाला त्या पद्धतीनं ठराव घेता येत नाही. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जसं आता भ्रष्टाचार आंबेजोगाईच्या आमच्या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. पहिल्या दिवशीपासून आम्ही त्यांना सतत सांगितलो की हे भ्रष्टाचार आहे, याच्यावर इन्क्वायरी करा, नाहीतर आम्हाला कारवाई करावं लागेल. आम्ही ती कारवाई चालू केलेली आहे आणि त्या कारवाईचं चालू आहे कारवाई आंबेजोगाईला.
कोर्टामध्ये चालू आहे. कोर्टाना त्यांनी जामीन मिळवल्यानंतर कोर्टाने पोलीस डिपार्टमेंटला त्याचं पूर्ण चौकशी करायला दिलेले आहे. त्या चौकशी पूर्ण झाले. अंबेजोगाईच्या पोलीस स्टेशनमधून 340 पानाचं हे रिपोर्ट त्यांना गेलेलं आहे. आता आमची मागणी आहे की ह्या रिपोर्टप्रमाणे त्यांना तुम्ही जामीन रद्द करा आणि त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा आणि जे काही कलमा लावले त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल करा. ठीक आहे. थँक्यू.